2024 ते 25 हे वर्ष म्हणजे आम्हाला असं वाटतं की आत्ता इतर सदस्य झोपेतून आम्हाला उठवतील आणि कुठला तरी टास्क सुरू होईल. इतक्या पटकन निघून गेलं. आम्ही याच वर्षामध्ये व्लॉगिंगला सुरुवात केली, काही व्हिडिओ शेअर केले, काही सुटले. आज हाच 2024चा अनसीन अनदेखा रिकॅप आपण बघणार आहोत. फ्रॉम मुंबई टू जळगाव टू लंडन टू तळेगाव. त्यामुळे उठा उठा सकाळ झाली, अमृताच्या व्लॉगची वेळ झाली. लग्न, डबा, बाळ आणि डब्बा या तीन गोष्टी आपल्या हातात नसतात. इंट्रोड्युसिंग हॅपी बर्थडे बाबा. एक वर्षानंतर तर हे माझं जळगावातलं घर, जिथे मी लहानाची मोठी झाले. काय म्हणजे इकडे लंडन आहे आणि इथं आहे बघा बिग बेन. हा शेंडिंग तू हे सगळं ठेवशील ना. पुष्पाची दिली आहे. अच्छा. सुमंगल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, इथं मी लहानाचा मोठा झालेलो आहे. बोल काय म्हणतो, काय सांग ना तू. काय व्हिडिओ मगाशी सांगू का सकाळी सकाळी काय हे नव्हतं म्हणून रडत होतास. सकाळी सकाळी काय तू मिस करतोय सध्या? सकाळी सकाळी मला ब्रश होत नव्हता, त्याच्यानंतर ब्रश मध्ये ते ब्रश खराब झाला. मला सांग ना मी काय करू. लोकांना वाटेल नक्की काय प्रॉब्लेम आहे. सकाळी सकाळी नैसर्गिक आहे ते. काय असं हे आपल्या हातात काही नसतं. लग्न, डबा, बाळ आणि डब्बा या तीन गोष्टी आपल्या हातात नसतात. सगळं असतं आपल्या हातात. बरं मला सांग की तू आज जो गॉगल लावलायस तो का लावलायस? तुझा तो कुठे गेला तुझा? म्हणजे तोही माझाच होता. आधी वेगळा वापरत होतास ना तू बरेच दिवसांपासून? आहे तो आहे एका उबर ड्रायव्हर कडे आहे. अच्छा. मी तुझ्यासाठी US एक टोपी आणली होती. ऍक्च्युली बऱ्याच आणल्या होत्या. त्यातली एक ब्लॅक कलरची टोपी होती ज्याच्यावर सॅन फ्रान्सिस्को लिहिलं होतं. ती पण उबर ड्रायव्हर कडेच आहे. आणि यासाठीच मी तुला सांगतोय की मला गाडी घेऊन दे किंवा गाडी घेऊ दे. ऍटलीस्ट घेऊन देता येत नसेल तर घेऊ दे. मला माझ्याकडे कष्टाने कमवलेला पैसा आहे, मला घेऊ दे. तुझ्याकडे एक वॉलेट होतं ना रे आधी, 2-3 वॉलेट होते ना? ते तुझ्याच नादात गेलेलं आहे. नादात? हो नादात. हो मी सांगितलं होतं का तुला? रिक्षा मागे का मागे 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 नाही तर कुठं कोणाच्या मागे फिरू का? मी तुला तुझ्या मागे फिरलं नसतं तर झालं असतं का सगळं? असं काही नाहीये. का का म्हणजे नाहीतर तू मागे मागे फिरलास म्हणून मी तुझ्या प्रेमात पडले. मग नाही तर काय? वा वा वा. वागणं बिगणं नाही, तू स्वतःचीच हटाई करतो. प्रेम कसं होतं नाही तर? मागे मागे फिर तू जेवढा वेळ होतास. अरे ते मागे मागे फिरल्यामुळे तुला आपलं बोलणं झालं, आपलं संभाषण झालं. संभाषण झाल्यामुळे तुला माझे विचार कळले. विचार कळल्यामुळे तुला असं जाणवलं की हा माणूस चांगला आहे म्हणून तर हे झालं ना सगळं. तर मागे मागे फिरावंच लागतं ना त्यासाठी. नाही त्याच्यामध्ये तुझ्या वॉलेट्सचं बलिदान गेलं का? माझ्या कशा गोष्टी राहिल्या मग व्यवस्थित? अरे तू काहीच कष्ट करत नव्हतीस. हो, मी सगळी एनर्जी पुढच्या आयुष्यासाठी सेव्ह करत होते ना. तुला सुरुवातीला घ्यावे लागले कष्ट, मला तर आयुष्यभर घ्यायचं. तू असं बोलण्यात मला जर म्हणजे ऑब्विस आहे तू बोलण्यात हरवूच शकतेस. मला काय जगात कोणाला. ठीक आहे, वॉलेटचं ते झालं. पासपोर्टचं काय झालंय रे? काय झालंय? लास्ट पासपोर्ट तुझा. या एपिसोडचं नाव आहे हरवलेले हरवलेले क्षण. प्रसादच्या हरवलेल्या गोष्टी. प्लीज बघत राहा माझ्या आणि मृत्यूच्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव अजून ठरलेलं नाही. बरं आहे ना, लोक फटाके फोडतात. आपल्या मजा येते. लाव ना, आज घाबरतोस का? नाव काय? बेला. बेला
बेला चाव बेला चाव बेला नको चाव बेला नको चाव. अरे याला उलट कसं करायचं? स्टॉप करूनच करावं लागेल. मध्ये होत नाही. राईट. करूनच करूया. खूप मस्त आहे. बापरे. त्याला काय झालं असं का करतोय हा? स्ट्रेंजर थिंग्स. मला तर भीती वाटते. मी खालीच होतो मला हे दादा वर दिसले. कोण बसतंय तिकडे? भिजलेले कॅन्डल थांब जरा अजून पाहुणे येणे बाकी आहे त्यामुळे जरा थोडस थांबावं लागेल का. पण आता थांबलोच आहे. भिजली पण आहे कॅन्डल. अरे 12 वाजता केक कापणं हे गरजेचं आहे. नाही असं काही नाही. काय सांगणार 24 तास कोण येणार आहे? आणि येणार कोण आहे? तुझा सावत्र भाऊ अभिषेक नाही. बबी पहिला भिजव. टाळ्या वाजवायच्या का नाही? काय रेडी का? पहिला भिजव ना. तू वाजव वाजव वाजव. अरे बाबू तू फायनली बाबू झालीस. बाबू फायनली बाबू. कौन है माइकल आल इतने प्राउडली एक्सेप्ट कर सकता है. हॅपी बर्थडे बाबू. मागच्या वर्षी आपण हिच्या घरी होतो. ओ येस, बर्थडेचा विषय निघालाच आहे आणि आपण टाइम मशीन मध्ये बसलोच आहोत. तर अजून थोडं रिकॅप जाऊया 2002 मध्ये. ही जी मुलगी आहे हिचा आहे बर्थडे. कोण आहे ही? ती आहे, अरे याला उलट कसं करायचं? ही माझी मैत्रीण रसिका. आणि मी कुठे बरं? इंट्रोड्युसिंग. आणि आता जळगावला गेलोच आहोत. माझ्या बालपणात शिरलोच आहोत. तर ॲक्च्युली जळगावात शिरूया. जळगावला मी गेले निमित्त होतं नियम व अटी लागू नाटकाच्या प्रयोगाचं. आणि काय जंगी स्वागत झालंय माझं. ही कोण आहे? तर ही आहे माझी ही जी बालमैत्रीण आहे सारिका. तिची लहान बहीण. तिने माझे एवढे लाड केलेत, काय म्हणावं आता. अजून काही आहे का राहिलेलं? तू पण घे आता ऐश्वर्या. हो. आणि ही आहे ती गल्ली जिथे मी लहानाची मोठी झाले. 181 बैरामपेठ, जळगाव. बघ ना मेन याच्यावरच्या बिल्डिंग. हा राईट. आईला रस्ता तर गेलाच पूर्ण. आणि हे आहे आमचं घर. इथे फर्स्ट फ्लोअरला मी राहायचे. 4थी ते 12वी पर्यंत मी ह्याच घरात होते. तो झोपाळा, आम्ही त्याला बंगई म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का हा बंगई शब्द? तर इथे मी राहायचे. आणि ही आहे जळगावातली सुप्रसिद्ध पहिलीच उंच 17 मजली बिल्डिंग. आणि या 17 मजलीच्या खालीच चाट काय कमाल मिळायचा. त्या सुजीच्या पाणीपुऱ्या असायच्या. आणि आता मी तुम्हाला नेणार आहे माझ्या प्राथमिक शाळेकडे. विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ही शाळा होती. श्रुती अपार्टमेंट, जिथे मी 1ली ते 4थी राहिलेली आहे. कारण आमच्या त्या घराचं, बैरामपेठेतल्या घराचं तेव्हा कन्स्ट्रक्शन सुरू होतं. आणि हे पा, ही आलेली आहे माझी प्राथमिक शाळा. आम्ही जिला छोटी शाळा असं म्हणत असू. इथे आमचे ॲन्युअल गॅदरिंग सुद्धा व्हायचे.
हे बघे डबे, हे बघे पूर्ण नर्सरी plastic. कमळ गुलाब चमेली. इथे तुमचं हे बघ गीत रामायण झालं होतं. हो जळगावातल्या गल्ल्यांमधली नॉस्टॅल्जिक सफर झाल्यानंतर मी पोचले आमचा प्रयोग जिथे होता तिथे, आणि तिथे मला एक कमाल सरप्राईज मिळालं. या नाट्य कारकिर्दीत राज्यनाट्य स्पर्धेच्या अभिनयाची अनेक पारितोषिके मिळाली. या प्रवासाला चित्रपट कारकिर्दीची सोनेरी कितार लाभली ती स्वीटी सातारकर या झी टॉकीजच्या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटासाठी झी टॉकीजचे कॉमेडी अवॉर्ड देखील मिळालं. आज व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून जळगावकर प्रेक्षकांच्या प्रेमास पात्र ठरलेल्या या खानदेश कन्येचा खानदेशच्याच भूमीवर सन्मानपत्र देऊन सन्मान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपल्या भावी वाटचालीस आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. अखिल भारतीय मराठी नाट्य नियमवाटी लागू नाटकाने मला माझ्या मुळाशी तर नेलंच, पण अगदी लंडन पाशी सुद्धा नेलं. चला तुम्हाला एक छोटीशी लंडन टूर सुद्धा घडवते. हॅलो देअर मेट्स. सो भयानक थंडी आहे आणि पाऊसही पडतोय, तरी आत्ता कमी झालाय. भयानक थंडी आहे, त्यामुळे मला ही टोपी मला कशी दिसत असली तरी तो काढायचा ऑप्शन माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मला असं सहन करावं लागेल. आणि आता मी या एका सुंदर पार्कच्या इथे आहे यार. फारच कमाल पार्क आहे. काय आहे म्हणजे हे अशक्य सुंदर आहे. माझ्या नवऱ्याला मी फार मिस करते समोर असं असलं की. या शुअर. सेंट पॉल्स कॅथेड्रल. तो तिकडे लंडन ब्रिज, तिकडे जायचं आहे मला चालत. एवढे या पावसात इकडे चालत आले, पण तरी सुद्धा अजून तो टॉवर ब्रिज एक ब्रिज पलीकडेच आहे. तर एवढा पाऊस, आता कुठे परत तिथे जाऊ. वेळेअभावी आता मी इकडनंच कल्टी मारते आणि जाते बिग बेन बघायला. बिग बेन हा इकडे लंडन आहे आणि इथं आहे बघा बिग बेन. आणि तिथून मग आता आपण आलेलो आहोत माझ्या घरापेक्षा थोडंसंच मोठं असलेलं बकिंगहॅम पॅलेस बघायला. लंडनमध्ये आलो आणि ब्रॉडवे शोला नाही गेलो असं कसं होईल. हे असे इथे काय काय पोस्टर्स लागलेले होते. स्ट्रेंजर थिंग्सचं पण ब्रॉडवे होतं, पण मी ऑलरेडी तिकीट काढून गेले होते बघायला फॅन्टम ऑफ द ऑपेरा दुगना लगान देऊन. असं काहीसं जुन्या स्टाईलचं हे थिएटर होतं आणि सगळेजण आपापले असे वाईनचे ग्लास घेऊन वगैरे बसलेले होते. तिथलं ब्रॉडवे पाहिल्यानंतर भारतात आल्यावर माझ्या चेहऱ्यावर ब्रॉड स्माईल आली. कशामुळे? पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्यावसायिक विभाग आणि विजेती आहे अमृता देशमुख. नियम वाटी लागू.
आणि मग प्रसाद आणि माझी एक छोटीशी सेलिब्रेशन पार्टी झाली. धुवाधार घडामोडींनंतर मग धुवाधार पावसात मी निघाले होते साताऱ्याकडे प्रसादला भेटायला. अजून काय हो. आले. कोण आहे? हळू. काय चाललंय? भेंडी आणली. भेंडी. भेंडीचा उच्चार आजकाल कोणी लांब लचक केला ना की शिवीच वाटते. वा वा वा. माझाही रोल नाटकातला तूच कर आता. अंधारात जेवतोय आपण मोबाईलच्या टॉर्च मध्ये. टॉर्च लाईट डिनर. आज आम्ही ठरवलं की घरीच कर माझ्या चेहरा सगळा लाईट. तर आम्ही आज असं ठरवलं की छान घरीच स्वयंपाक करू आणि म्हणून प्रसादने घरी येता येता भेंडीची भाजी आणली. मग आम्ही ती चिरली. मग एकीकडे कुकर लावला आणि मग भाजीला फोडणी देणार तेवढ्यात लाईट्स ऑफ. लाईट गेले आणि मग काय करायचं बरं. बाहेर कुठे जायचं तर भाजी अर्धवट चिरलेली होती. भाजी चिरलेली होती अर्धवट झालेली होती आणि कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या होत्या. ब्राऊन राईस त्याच्या 3 शिट्ट्या झालेल्या होत्या. तर आता काय करायचं काय. मग आम्ही यावेळेस अशी तरकीब केली की आमचे जे शेजारी आहेत तर आम्ही त्यांच्याकडे सगळं भांडी सगळं घेऊन गेलो गॅसवरती हे करण्यासाठी, शिजवण्यासाठी. आणि ते पण फारच गोड होते. आम्हालाच असं कसनुसं होत होतं की अरे आपण हे काय करतोय, जरा आर वी आस्किंग फॉर टू मच. त्यांनी ते तर केलंच केलं, प्लस त्या काकूंनी त्यांच्या घरचे डोसेही टाकून दिले आणि त्यांनी खूप जास्त आदर तिथे केला आमचा. सॉरी काय तू आहेस का पॉवर कट? तू काही कापलीस का वायर? नाही, पण असं तू साताऱ्यात आले आणि पहिल्याच दिवशी तुला एवढा स्ट्रगल करावं लागला. नाही, इट्स ओके. स्ट्रगल कुणाला चुकलाय. आपण सगळं आधी किती अंधारात बोललो. पण ठीक आहे, त्याने जरा फील आला का तुम्हाला ऍक्च्युअल सिच्युएशनचा? ते मागचे दोघं कोण आहेत? कोण आहे? जास्त करू नको, रात्री स्वतःचीच फाटेल. नाही बस, माझी अजिबात नाही. करा तो सांगू किस्सा. कुठला? गॅलरीतनं कुठे आलं तर. तुला घाबरतो मी. काय एवढं काय जोक होता हा? एवढा हसा तुला कळलं ना बस. मंगळवारी साताऱ्यात लोडशेडिंगचा हो, आज पाणी पण नाहीये आणि लोडशेडिंग असतं आय थिंक सो. मला साताऱ्यामध्ये एक्झॅक्टली इतका माहिती पाऊस नाही त्याला काय झालेला म्हणतात. लोड शेडिंग म्हणतात का लोड शेडिंग नाही काहीतरी आहे, तर ते ठेवायचं नाही ठेवायचं ते पण इन जनरल सातारा शेंडिंग तू हे सगळं ठेवशील ना. किती नालायक म्हण एकदा काय लोड शेंडिंग. काय अर्थ लोड शेंडिंगला? हे ठेवायचं नाहीये. त्यांना का ओरडून सांगतोय? तुला म्हणतोय मी. प्रसाद, उद्याचा जो अलार्म लावलायस त्याला उठणार आहेस का तू? हो म्हणजे काय? प्रसाद, किती वेळ चालू ठेवणार आहेस अलार्म? बंद कर. कर ना बंद. काय करायचं अलार्मचं? कपाळी कुकू कुकू काकलाल लगीन झालंय काल. कुकू काकलाल लगीन झालंय काल. नवरा कुठे गेला? शूटिंगला गेला. नवरा कुठे गेला? शूटिंगला गेला. परत का ग आला? करमत नाही त्याला.
आमच्या घरातले सगळेच वेडिंग सीझन आला की कसे नाचू लागले होते बघा. बापरे, कलापिनी परिवारातील एक सदस्य स्वतःच्या कलागुणांच्या जोरावर लहान आणि मोठी स्क्रीन व्यापतोय याचा आम्हाला खूप अभिमान आहे. हौशी रंगभूमीपासून सुरू झालेली तुझी कारकीर्द मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचली आहे. अर्थात पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. प्रसाद दादा, तुझा जन्म कल्याणचा, पण तळेगाव दाभाडे इथे कलापिनीमधून कला क्षेत्रातली तुझी कारकीर्द सुरू झाली. कलापिनीत बालनाट्य, पथनाट्य, नाट्यवाचन, एकांकिका अशा विविध कला प्रकारात तुझा उत्साही सहभाग होता. त्यानंतर एकाहून एक अप्रतिम भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची अशी जागा मिळवलीस. कला क्षेत्रातल्या तुझ्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा. जे काही कलाकार म्हणून थोडंफार ओळखतात प्रसाद जवादे म्हणून, तो मी फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीमुळे आहे आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर परांजपे. पण आज मी जो इथपर्यंत पोचलोय तो फक्त आणि फक्त यांच्यामुळे पोचलोय. हा अजिबात कुठले तिकडे ते बाळूवाडेवाल्याकडे आम्ही लहानाचे मोठे झालो. मी तिला हाय करणार. हे सगळं आत्ता झालेलं आहे. आणि हे गोल ग्राउंड जिथे आम्ही सगळे खेळ खेळायचो. दिसतंय थोडंसं. सुमंगल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. येस, इथं मी लहानाचा मोठा झालेलो आहे. किती छोटी वाटते माहिती आता ही बिल्डिंग. हो, मी असं बरेच आपण आता सगळे टॉवर बघतो ना, तर इतकी 3 मजल्याची बिल्डिंग खूप छोटी वाटते. हे आमचं किचन. हे दुसरी नंबरची, 2 नंबरचं. अजून वरचं की हेच? नाही, हे जे समोर दिसतंय ते हे 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 हा. हे आमचं किचन आणि त्याच्या बाजूची गॅलरी. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. हॅपी न्यू इयर. हॅपीएस्ट न्यू इयर. सिरियसली? या. वाव. हाऊ डू यू फील? चला आता ढीकभर मेसेजेस करूया. येस. आय जस्ट फील ज्यांना वर्षभर एकदाही बोललो नाही होत ज्यांच्याशी, त्यांना हॅपी न्यू इयर विश करूया. सनीजी यांची इथे जागा आहे. त्याचं इथे मोटर बाईक डर्ट रेसिंग ट्रॅक आहे आणि माइंड ब्लोईंग आहे. ज्याच्यासाठी आपण सरकारला नावं ठेवतो अशा याच्यावर आम्ही गाडी कशी चालवणार, ते लोक इथे शौक त्यांचा असतो की ते अशा अवघड रस्त्यात वाट काढत गाडी चालत. वाईट होत गाडीचा आवाज का एकदा त्याचं काय ना वॉंग वॉंग कशाला एकदा कर ना. वॉंग वॉंग एकदाच होत. गुड मॉर्निंग. नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात प्रथेनुसार झाली. प्रसादने कॉफी केली आहे आणि अमेझिंग. आणि नवीन कप मध्ये. येस, लेटेस्ट कालच नवीन भेट मिळाली तळेगाव दाभाडे वाटचाल सुवर्ण महोत्सवाकडे. कलापिनी, स्थापना 1997. प्रसादच्या 2 वर्ष आधी. विदाउट ट्रेनिंग तुम्ही जर का हे ट्राय केलं ना तर असं होईल सगळं उलट पालट. त्यामुळे डू नॉट ट्राय दिस ॲट होम. आणि कितीही खडका रस्ता असला तरी एकमेकांना चिटकून बिलगून प्रसाद आणि माझा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. तुम्ही सुद्धा आम्हाला असेच चिकटून राहा. या नववर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आय होप तुम्हाला हा रिकॅपचा व्लॉग आवडला असेल. कायम तुम्ही म्हणायचात की अमृता जरा मोठे व्लॉग टाकत जा, म्हणून हा जरा असा छान सढळ हाताने मी एक मोठा व्लॉग अपलोड केलेला आहे. त्याला भरभरून प्रेम द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला. आणि बाकी पुन्हा एकदा नवीन व्लॉग सहित आपण भेटूच.